गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस केव्हापासून सुरू झालं मराठी नववर्ष नेमकी काय आहे ही परंपरा याचा आढावा घेतलाय ख्यातनाम लेखक संजय सोनवणी यांनी। त्यासाठी पाहूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम गुढीपाडवा सोहळा मराठमोळा। सालाहन शक सुरू झाल्यानंतर 78 साली सुरू झालं। 230 पर्यंत सातकर्णी किंवा सातवाहनाची सत्ता टिकली। 230 नंतर मात्र ते सामंतांमध्ये ते विखुरले गेले आणि स्थानिक राजे उदयाला आले। पहिला एक अहिर राजा उदयाला आला खानदेशातनं, त्याने साम्राज्य काही काळ टिकवलं। त्याच्यानंतर मग हळूहळू विदर्भात वेगळं राजघराणं, महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात वेगळं, खानदेशात वेगळं, कोकणात वेगळं असं होत होतं। मग शिलाहार राजवंश आला, वाकाटक आले, त्यानंतर राष्ट्रकूट आले, त्यानंतर महत्त्वाचं राजघराणं आलं ते यादव घराणं 8व्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत ते टिकलं। परंतु 5वा भिल्लम जो होता, आधीचे राजे मांडलिक होते, जरी यादव घराणं असलं तर ते मांडलिक होते, परंतु 5वा भिल्लम हा महापराक्रमी निघाला। म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीनंतर एवढा पराक्रमी पुरुष म्हणजे 5वा भिल्लम। त्या भिल्लमने वाकाटक असतील, शिलाहार असतील यांचा सर्वांचा पराभव केला, होयसळ असतील त्यांचा पराभव केला आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला हे झालं गोष्ट 12व्या शतकातली गोष्ट। 12व्या शतकात राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्याने अथकपणे आपलं राज्य वाढवलं आणि महाराष्ट्र जो सातवाहनांच्या काळात जसा राजकीयदृष्ट्या होता तसाच त्याने 5व्या भिल्लमने तो तयार केला। परंतु नंतर मग देवगिरीचं साम्राज्य जे आहे, यादवांचं साम्राज्य देवगिरीवरून चालायचं। नंतर रामदेवरायाच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली आणि मग देवगिरीचं साम्राज्य दुर्दैवाने कोलमडून पडलं। मग त्यानंतर शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत महाराष्ट्राची सगळी सत्ता मुस्लिमांच्या परकीय सत्तांच्या ताब्यामध्ये गेली आणि एक अराजकाची स्थिती निर्माण झाली। जे पूर्वीचे जे सरंजामदार होते त्यांनी कधी कोणी मोगलाकडं, कोणी आदिलशाहकडं, कोणी निजामाकडं नोकऱ्या पत्करल्या, त्यांचे सरदार झाले किंवा सामंत झाले आणि एक गुलामीची स्थिती निर्माण झाली होती। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्याचा एल्गार केला आणि स्वराज्य स्थापन केलं। तोपर्यंत हा शक चालूच होता। सातवाहनाने स्थापन केला 78 मध्ये, तो शिवकाळातच चालू राहिला। शिवाजी महाराजांनी शक चालू केला, परंतु तो शक पेशवाई येईपर्यंतच तो फक्त टिकला। तो दुर्दैवाने पुढे टिकू शकला नाही शिवशक। तो आजही आपल्याकडं जो दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्वसामान्य हिंदू लोक वापरतो तो म्हणजे सालाहन शक किंवा ज्याला शालिवाहन शक म्हणून आता ओळखलं जातं, तो आपण आज वापरत असतो आणि भविष्यातही वापरला जाईल। आणि गौतमीपुत्र सातकर्णी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या गौतमीपुत्र सातकर्णीची आठवण आम्ही गुढीपाडवा साजरा करतो। त्याच्याबद्दल आम्ही एवढ्या दंतकथा बनवून ठेवलेल्या आहेत। कोणी म्हणतं ब्रह्मदेवाने याची सृष्टी बनवली, कोणी म्हणतं राम अयोध्येला परत आला। परंतु लक्षात ठेवायची गोष्ट अशी, जेथे सातवाहनांचं राज्य होतं तेथे आणि फक्त तेथेच गुढीपाडवा साजरा होतो। अयोध्येमध्ये नाही किंवा उत्तरेत नाही किंवा दक्षिणेतही नाही, फक्त सातवाहनांचं राज्य जिथे होतं, मग तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, गुजरातचा काही भाग असेल किंवा मध्य प्रदेशचा काही भाग असेल, तेथेच वेगवेगळ्या नावांनी गुढीपाडवा साजरा होतो। त्यामुळे गौतमीपुत्र सातकर्णी त्याच्या पराक्रमाची, त्याच्या विजयाची आठवण आणि त्या वर्षी त्याने सुरू केलेलं नवीन वर्ष याची आपण स्मृती कायम ठेवली पाहिजे, सर्वांना सांगितली पाहिजे। आणि गुढी उभारताना आपण खरं वंदन, त्याला ब्रह्मध्वज न म्हणता त्याला आपण सातकर्णी गौतमीपुत्र सातकर्णी ध्वज म्हटलं पाहिजे, अशी मला आग्रहाचं आवाहन राहील।